गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ऑनलाईन गेमिंग बऱ्याचदा खेळणाऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकत असते। अशीच एक घटना कोल्हापुरात उघडकीस आली असून हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील 24 वर्षीय आदित्य मिलिंद कोळी यांनी ऑनलाईन गेमिंगचा नाद लागल्यानंतर अडचणीत सापडल्याने थेट आत्महत्येचा निर्णय घेतला आहे। गेमिंगच्या माध्यमातून पैसे हरल्याने उद्भवलेल्या आर्थिक नुकसानीतून तो नैराश्यात आला होता। यामुळेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली। घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून त्यात त्याने आपण गेमिंगच्या व्यसनामुळे मोठ्या प्रमाणात पैसे गमावल्याने नैराश्यग्रस्त असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते। शनिवारी सायंकाळी घरातील बाकी सदस्य कामात असताना आदित्यने वरच्या मजल्यावरील खोलीतील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला। कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला तात्काळ खाली उतरवण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। घटनेची माहिती त्याचा चुलत भाऊ भालचंद्र कोळी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली। हातकणंगले तालुक्यातील आदित्यच्या वडिलांचे वर्षभरापूर्वीच निधन झाल्यानंतर घरात आई, लहान बहीण आणि आदित्य असे तिघेजण राहत होते। कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असतानाच तो ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात अडकला। गेमिंगमध्ये लावलेले पैसे 5,000 पासूनचे पैसे लाखोच्या घरात गेल्याने त्याच्यावर आर्थिक बोजा वाढत गेला। सुरुवातीला 10,000 रुपये गेमिंगमध्ये गुंतवल्यानंतर त्याने इतर मित्रमंडळीकडून घेतलेले पैसे देखील हरले। आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःचा 35,000 रुपये किमतीचा मोबाईल विकून ती रक्कम गेमिंगमध्ये ओतली। त्यानंतर इतर ठिकाणाहून घेऊन 80,000 रुपये देखील त्याने गेमिंगमध्ये गमावले, ज्यामुळे तो कर्जबाजारीपणात सापडला। सुसाईड नोट मध्ये त्याने गेमिंगमध्ये पैसे हरल्याने उद्भवलेल्या नैराश्यातून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले असून याला कोणास जबाबदार धरू नये अशी विनंतीही केली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।